नमस्कार. तर आज आपण ट्रेंडिंग असे इयर कप्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. इथे फ्लॉवर इयर कप्स मी बनवलेले आहेत. मी इथे आर्टिफिशियल फ्लॉवर्सचा यूज केलेला आहे. तुम्ही रिअल फ्लॉवर्सचा सुद्धा यूज करू शकता. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते इथे मी ट्रान्सपरंट शीट घेतलेले आहे. त्यानंतर 18 गेज तार, त्यानंतर आपण इथे टगरची कळी घेतलेली आहे, मोरपंख कुंदन, त्यानंतर गोल्डन मनी, रेड क्रिस्टल आणि स्टोन चेन. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तार घेतलेली आहे आणि तारेला आपण शेप देऊन घेत आहोत. ते आपल्या कानावरती व्यवस्थित बसली पाहिजे, त्यामुळे आपण त्याला थोडासा कर्व असा शेप देऊन घेत आहोत आणि वरच्या साईडने फोल्ड करून बॅक साईडची तारसुद्धा सेम तशीच कर्व करून घेणार आहोत. तर आता खालची जी टोकं असतात तर त्यांना आपण राऊंड करून घ्यायचा आहे. त्याचा म्हणजे सुंदर असा त्याचा राऊंड करायचा आहे, म्हणजे ते आपल्याला कानाला कुठेही टोचत नाही. फ्रंट साईडचा जसा आपण गोल करून घेतलेला आहे तसाच बॅक साईडचा सुद्धा आपल्याला खालच्या साईडचा जो आहे त्याचा राऊंड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कानाला कुठेही तार ही टोचत नाही. आता मी एका साईडचा इयर कफ पहिला बनवून घेतलेला आहे. हा पहिला जो बनवलेला तो लेफ्ट साईडचा आहे आणि आत्ता बनवते तो राईट साईडचा आहे. तर दोन्ही आपल्याला बनवताना लक्ष द्यायचं आहे की अपोजिट साईडनी बनवायचा आहे. लेफ्टच्या अपोजिट राईटचा बनवायचा आहे. आता तारेला व्यवस्थित शेप देऊन झालेला आहे. आता आपण जी ट्रान्सपरंट शीट कट करून घेतली होती तर ती शीट आपण घेणार आहोत आणि त्याच्यावरती B7000 या ग्लूनी आपलं कुंदन आणि टगरकळी चिटकवून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मोरपंख कुंदन घेतलेले आहे आणि त्याच साईडनी आपण टगरची जी आर्टिफिशियल कळी आहे तर ती इथे लावून घेणार आहोत. तुम्हाला रिअल फ्लॉवर्स यूज करायचे असतील तर तुम्ही रिअल फ्लॉवर्ससुद्धा सेम मेथडनी बनवू शकता. अशा सेम मेथड वापरून तुम्ही रिअल फ्लॉवर्सचा इयर कपसुद्धा बनवू शकता. तर आता सुंदर असा आता आपलं इथे डिझाईन तयार झालेला आहे आणि त्यावरती आपण आपली जी स्टोनची चेन आहे तर त्याने बॉर्डर करत आहोत. B7000 ग्लू आपण इथे यूज करत आहोत आणि ती स्टोनची चेन आपण तिथे चिटकून घेतलेली आहे. स्टोनची चेन चिटकून घेतल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक फ्लॉवर्सचा राऊंड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो रेड कलरचा जो क्रिस्टल आहे तो यूज करायचा आहे. टगर कळीने आपल्याला इथे एक फ्लॉवर बनवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपण बनवत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज जर का आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगत जा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि तुम्हाला कुठल्या सब्जेक्टवरती व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता मध्यभागी आपण रेड कलरचा क्रिस्टल लावलेला आहे आणि त्याच्या भोवती आपण स्टोनची चेन लावत आहोत. स्टोनची चेन लावून झाल्यानंतर खालच्या साईडला आपण आता निमुळता भाग करणार आहोत. खाली फ्लॉवर त्यांचे कान मोठे असतील तर त्यांच्यासाठी आपण अजून एक फ्लॉवर इथे ॲड करू शकतो, पण माझ्या क्लायंटचं कान थोडे छोटे असल्यामुळे मी इथे वरची मोराची एक डिझाईन आणि खाली एक फ्लॉवर आणि त्यानंतर खाली फक्त एक 5 कळ्या लावून घेतलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरती गोल्डन मणी. आता आपल्याला ह्याच्यावरती गोल्डन मणी लावून घ्यायचे आहेत. गोल्डन मणी आपले लावून झालेले आहेत. आता हे थोडं आपल्याला वाळून द्यायचं आहे. वाळून झाल्यानंतर
आपण जी 18 गेजची जी तार घेतलेली आहे त्या तारेवरती आपल्याला ही डिझाईन चिटकवून घ्यायची आहे. आणि आपला जो ट्रान्सपरंट पेपर होता तर त्याचाच आपल्याला अजून एक याच आपण जो पहिला शेप कट केला होता त्या शेपमध्ये अजून एक पेपर कट करून घ्यायचा आहे आणि बॅक साईडनी तो आपल्याला इथे चिटकवून घ्यायचा आहे. तर बॅक साईडनी सुद्धा आपल्याला ग्लू लावून त्याच्यावरती दुसरा पेपर एक सेफ्टीसाठी चिटकवून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला इयर कफ निघणार नाही किंवा तार ती निघणार नाही. व्यवस्थित ते सेट करून झाल्यानंतर एक्स्ट्राची तार कट करून टाकायची आहे आणि सुंदर असे ते आपले इयर कफ इथे बनून तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट. थँक्यू.